नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगदी पटापट मिळायला हवं. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे तेजस हा मानसीचा वाढदिवस साजरा करतो, पण शेवटी त्याला गालबोट लावण्यासाठी गायत्री ही काहीतरी फडतूस प्लॅन करते आणि कसा प्रकारे तिचा प्लॅन सक्सेसफुल होतो. चला मग मित्रांनो, आता जाणून घेऊया की नेमकं गायत्री काय प्लॅन करणार इथे मानसीचा वाढदिवस खराब करण्यासाठी आणि कशा प्रकारे ती मानसीचा वाढदिवस खराब करणार. सगळं कसं घडतं, काय घडतं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या एपिसोडकडे, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझंकडे. तर आपल्याला हे तर माहीत आहे की आता मानसीचा वाढदिवस येत आहे आणि मानसीने ह्या घरासाठी म्हणजेच प्रभू घरासाठी खूप काही केलेलं आहे आणि या गोष्टीची जाणीव तेजसला अगदी पुरेपूर आहे. त्यामुळे आता तेजसला ही गोष्ट माहीत आहे की आता मानसीचा वाढदिवस आहे, मग आपण तो साजरा केला पाहिजे. तेजस हा मनात विचार करत आहे की लकी चॅम्पचा वाढदिवस आहे, त्यांनी आजपर्यंत माझ्यासाठी या घरासाठी खूप काही केलेलं आहे, पण आता त्यांचा वाढदिवस आहे, तो सुद्धा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस माझ्या बायकोचा आणि मी त्यावेळेस त्यांना विशसुद्धा करू शकत नाही, कारण आता सांगितलेलं आहे आजीनी की मी त्यांच्याशी बोलायचं नाही आहे. पण मग मी काय करू, कसा वाढदिवस साजरा करू लकी चॅम्पचा? काहीतरी मला करावंच लागेल त्यांच्यासाठी, नाहीतर त्यांना कसं वाटेल, पहिलाच वाढदिवस आणि ते सुद्धा हे असं. नाही, काहीतरी करायला हवं. पण मग काय करायचं असाच तेजस विचार करत असतो आणि मग त्याला आयडिया येते की जर मी विश करू शकत नाही तर घरातले सगळे तर विश करूच शकतात ना. आणि मग तो आईकडे येतो आणि आईला सांगत असतो, आई ऐक ना, अगं लकी चॅम्प मानसीचा वाढदिवस आहे. आणि त्याबरोबर पुढे आई म्हणते, हे बघ, तू तिला विश करायला जाऊ नकोस, तू शुभेच्छा द्यायच्या नावाखाली जाशील आणि जर मोठ्या बाईंनी बघितलं तर उगाच. त्याबरोबर तेजस म्हणतो, आई शांत शांत, मी लकी चॅम्पना विश करायला जाणार नाही आहे, म्हणूनच तर मी तुझ्याकडे आलो आहे ना. हे बघ, मी त्यांना विश नाही करू शकत, पण तुम्ही सगळे तर विश करू शकता ना. आणि मला खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी त्यांना विश केलं ना की त्यांना बरोबर अंदाज येईल की तुम्हा सगळ्यांना मीच त्यांच्या वाढदिवसाबद्दल सांगितले. ते फक्त प्लीज तुम्ही सगळेजण कराल ना त्यांचा वाढदिवस साजरा. मी त्यांच्याशी बोलणार नाही, फक्त तिथे उभा असेन आणि मग त्या माझ्या डोळ्यात बघूनच ओळखतील की हे सगळं मी केलं आहे. प्लीज आई. त्याबरोबर आता आई म्हणते, ठीक आहे, आम्ही मानसीचा वाढदिवस साजरा करू, पण हे बघ, तू उगाचच्या उगाच तिच्याशी बोलायला जाऊ नकोस किंवा तिला विश वगैरे करायला जाऊ नकोस, नाहीतर त्या पोरीची एवढी मेहनत पाण्यात जाईल. आत्तापर्यंत हे अष्टांग व्रत पूर्ण करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतलेली आहे. त्यावर तेजस म्हणतो, वचन देतो मी तुला की मी असं काहीसुद्धा करणार नाही ज्यामुळे मानसीच्या व्रताला गालबोट लागेल. मग तर झालं, कराल ना तुम्ही तिचा वाढदिवस साजरा. त्याबरोबर आई म्हणते, ठीक आहे, पण आता तू एक काम कर, घरातल्या बाकी सगळ्यांशी सुद्धा बोलून घे. त्यावर आई म्हणते, मी कशाला, तूच बोल ना एक एक करून सगळ्यांची. त्याबरोबर तेजस म्हणतो, ठीक आहे. मग तो पहिला सूरजदादाकडे येतो आणि आता सूरजदादाला सगळं काही सांगायची सुरुवात करतो. दादा, अरे मानसींचा वाढदिवस आहे आणि मला त्यांचा वाढदिवस साजरा करायचा होता, पण आजीने सांगितलं आहे त्यांच्याशी एकही शब्द बोलायचा नाही, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकत नाही आहे. तर तुम्ही सगळे प्लीज कराल त्यांचा वाढदिवस साजरा. त्यावर सूरज म्हणतो, अरे का नाही करणार, काय करायचं आहे ते सांग फक्त तू, बघ मी कसली जंगी तयारी करतो ते. त्यावर लगेच तेजस म्हणतो, नाही, जंगी वगैरे एवढं आपल्याला काही नाही करायचं. आपल्याला त्यांचा वाढदिवस हा साध्या आणि सोप्या पण सुंदर पद्धतीने साजरा करायचा आहे, कारण त्यांना अगदी साध्या आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, म्हणून आपण त्यांचा वाढदिवस हा घरगुती प्रकारे पण छान असा साजरा करायचा आहे. पण या सगळ्यामध्ये तू तात्यांची आणि आभाची सुद्धा मदत घे, म्हणजे कसं होईल, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल, कारण आभा ही त्यांच्या जास्त क्लोज आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे सूरजदादा म्हणतो, ठीक आहे, मी बोलून घेतो आबांबरोबर, पण मोठ्या बाईंचं काय, त्यांना हे सगळं चालेल ना? नाही म्हणजे माहिती आहे ना तुला की त्या किती कडक शिस्तीच्या आहेत त्याबरोबर आता मात्र तेजस विचारात पडतो. त्याबरोबर लगेच सूरज त्याला म्हणतो, बरं ठीक आहे, चल तू फार विचार करू नकोस आणि लोडही घेऊ नकोस, मी बोलून घेतो तात्यांबरोबर आणि आभाबरोबर सुद्धा. मी तात्यांना सांगतो, तात्या बोलून घेतील.
तू काळजी करू नकोस. मोठ्या बाईंना काय सांगायचं ते तात्या बघतील. त्याबरोबर लगेचच आता इकडे तेजस म्हणतो, ठीक आहे, पण प्लीज सगळं काही अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजे भावा. तुझ्यावरती विश्वास ठेवून मी कामगिरी तुला सोपवतोय. त्याबरोबर लगेचच सूरज म्हणतो, तू काही काळजी करू नको. सगळं काही अगदी व्यवस्थित आणि तुझ्या मनासारखं होईल. मग तर झालं ना. आता मग लगेचच पुढे सूरज विचारतो, मला सांग आबा आणि आभा कुठे आहेत? त्याबरोबर लगेच आता इकडे तेजस सांगतो, कुठे आहेत ते दोघंही मला माहीत नाही. त्याबरोबर इकडे सूरज म्हणतो, बरं ठीक आहे, मी जाऊन बघतो. आणि मग त्याला तात्या सापडतात. तो तात्यांना सांगायला लागतो, तात्या मला तुमची थोडी मदत हवी होती. आता तात्या हे त्याला विचारतात, कशासाठी? नेमकं काय काम आहे तुझं? त्याबरोबर लगेचच आता तात्यांना सूरज सांगायला सुरुवात करतो की मानसीचा वाढदिवस आहे आणि तो आपल्याला साजरा करायचा आहे, कारण यावेळेस तेजस हा तिला साधं शुभेच्छासुद्धा देऊ शकणार नाही आहे. आता लगेचच तात्या म्हणतात, काय मानसीचा वाढदिवस? त्यावर पुढे सूरज सांगतो, अहो हो ना तात्या, पण आपण तो कसा साजरा करणार? मोठ्या बाईंचं काय? त्याबरोबर तात्या म्हणतात, काळजी करू नकोस तू, मी बोलून घेतो मोठ्या बाईंबरोबर. हे बघ, त्यांना आनंद साजरा केल्याचं दुःख होणार नाही. आपण सगळे मिळून साजरा करू मानसीचा वाढदिवस. तर दुसरीकडे आता तेजस हा मनातल्या मनात विचार करत असतो, लकी चॅम्प, यावर्षी मी तर तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकत नाही आहे, कारण आजीने तुम्हाला ते अष्टांग व्रत करायला लावले. मी विश करेनही हो, पण उगाच तुमच्या त्या व्रताला गालबोट लागायला नको ना, म्हणून फक्त तुमच्यापासून लांब राहतोय. पण काळजी करू नका, पुढच्या वर्षी आपण तुमचा वाढदिवस एकत्र साजरा करू, ते सुद्धा नवरा बायको म्हणून. पण यावेळेससुद्धा तुमचा वाढदिवस दणक्यात साजरा होणार. त्याबरोबर दुसरीकडे मानसीचा वाढदिवस आलेला असतो, पण मानसीच्या लक्षातच ही गोष्ट नसते, कारण हे अष्टांग व्रत हेच फक्त तिच्या ध्यानी मनी असतं, कारण या व्रतामुळेच तिला तिचं सौभाग्य सिद्ध करायचं असतं. तिला हे सिद्ध करायचं आहे की ती प्रभू खानदानाची सून होण्याच्या अगदी पात्र आहे, ती योग्य आहे या खानदानाची सून म्हणून. त्यामुळे आता ती विचार करते की पुढची माझी अष्टांग परीक्षेतली परीक्षा कोणती असेल, आता माझी परीक्षा कशा प्रकारे असेल, वगैरे वगैरे सगळे विचार ती करत आहे. तर दुसरीकडे आता गायत्रीला ही गोष्ट कळलेली आहे की मानसीचा थोडे दिवसांवर वाढदिवस आलेला आहे आणि घरातले सगळे सदस्य मिळून तिचा वाढदिवस साजरा सुद्धा करणार आहेत. आणि या गोष्टीमुळे आता गायत्रीला खूप जास्त राग आलेला असतो, कारण तिला काही झालं तरी प्रभू घरामध्ये कोणत्याही प्रकारचा आनंद वगैरे काही निर्माण होऊ द्यायचं नसतं. त्यामुळे आता गायत्री ठरवते की काहीही झालं तरीसुद्धा मी या मानसीचा वाढदिवस शांत प्रकारे साजरा होऊ देणार नाही. वाढदिवस करताय काय करा, बघा कसे फटाकडे फोडते मी, असं ती ठरवत असते. तर आता सगळेजण छान प्रकारे डेकोरेशन वगैरे करतात. त्यावेळेस मानसी ही घरी नसते. पटापट आवरा नाहीतर मानसी येईल, असं तात्यांचं मत असतं. आता सगळे आवरतात वगैरे, लाईट्स बंद करतात आणि लपून घेतात. आता मानसी संध्याकाळी घरी येते आणि बघते तर काय, घरात लाईट चालूच नाही आहेत, सगळा अंधार आहे नुसता. मानसी विचार करते, दिवे वगैरे गेले की काय, आणि मग ती सगळ्यांना हाका मारते, तात्या, आई, आभा, कुठे आहात तुम्ही सगळे, प्लीज बाहेर या. त्याबरोबर आता सगळे एकाएकी बाहेर येतात. सगळे दिवे सुरू होतात आणि हॅपी बर्थडे मानसी असं जोरात ओरडतात. त्याबरोबर हे बघून मानसीला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि ती सगळ्यांना म्हणत असते, तुम्हा सगळ्यांना माझा बड्डे कसा काय लक्षात राहिला? खरं मला तर वाटलं होतं तुम्हाला कोणालाच माझा बड्डे माहीत नसेल आणि कोणी मला विशसुद्धा करणार नाही. त्यावर लगेच आता सगळे म्हणतात, आता तूच गेस कर, आम्हाला तुझा वाढदिवस कसा कळला असेल ते. त्यावर मानसीच्या बरोबर लक्षात आलेलं असतं की हे सगळं काही तेजसनेच केलेलं असणार, कारण तेजसशिवाय हे सगळं कोणी करूच शकत नाही. तिचा वाढदिवस फक्त तेजसला माहीत होता. आणि मग मानसी छान केक वगैरे कापते, सगळ्यांना भरवते, सगळं वातावरण छान आनंदमयी असतं. मग आता आनंदामध्ये खडा न टाकला तर मग ती गायत्री कसली. त्यामुळे आता गायत्री ही लगेचच म्हणायला लागते, पण ज्या मुलीचा वाढदिवस इतक्या थाटामाटात साजरा करताय नेमकं प्रभू कुटुंबीय, ती मुलगी आहे तरी कोण आपली? कारण अजून काही तिचं व्रत पूर्ण झालेलं नाही आहे ना, ती सिद्ध झालेलंच नाही की ती या घरच्या सून होण्याची लायक आहे की नाही. मग कसा वाढदिवस साजरा करताय तुम्ही या मुलीचा? इतके वर्षात मी या घरची सून आहे, माझ्याबरोबर कधी कोण साधे चार चांगले शब्द बोललं नाही, आणि या मानसीचं काल परवा आलेल्या मुलीचं एवढं कौतुक, हिच्यासाठी वाढदिवसाचं प्लॅनिंग आहे वगैरे वगैरे. बाप रे, अहो जिचा वाढदिवस करताय तिला तरी तिचं खानदान आणि कुळ माहीत आहे का? त्याबरोबर मात्र आता मानसीला वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे कोणीसुद्धा काही बोलत नसतं, कारण गायत्री उगाचच्या उगाच सगळ्यांना काही ना काहीतरी बोलणार हे सगळ्यांना माहीत असतं. पण आता मोठ्या बाईंना मात्र राहावलं जात नाही आणि मोठ्या बाई लगेचच गायत्रीला ओरडतात. त्या गायत्रीला म्हणत असतात,
बाद झालं, काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? आणि वय बरोबरच बोललीस तू. ह्या पोरीला ना कूळ हाय ना घरानं, हिला कुठं आहे हे समज. पण तुला तर हाय ना व, तुला तर कुळ बी हाय, खानदान बी हाय, घरानं समजच आहे की. तू तर ह्या घरची सून बी आहेस, मग तरी बी या घरची सून असल्यासारखी का नाही वागत तू? या पोरीनं या घरची सून नाही असं असताना बी सुरतची दारू सोडवली, छोटासा का होईना व्यवसाय सुरू करून या घरात पैसे आणण्याचा मार्ग दाखवला. आणि तू तू काय केलं? तू तर या घरची सून होतीस ना. हे समजा खरं तर तुला करायला हवं होतं, पण नाही. तुला तुझ्या खानदानीपणातून आणि तुझ्या ह्या सगळ्या गोष्टीतून वेळ मिळेल तर खरं तर तू हे सगळं करू शकशील ना. दुसऱ्याला बोट दाखवण्या अगोदर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची गायत्री, उरलेली 4 बोटंही आपल्याकडे फिरत असतात. कळलं तुला? त्याबरोबर मात्र आता गायत्री ही गप्प राहिलेली असते. तर पुढे मोठ्या बाई म्हणत असतात, मी काही बोलत नव्हते, तर त्याचा तू जरा जास्तच गैरफायदा घेतला होता. पण आज तुला मला शेवटी उत्तर द्यावंच लागलं, आज तुला मी गप्प केलंच असं म्हणत त्या आता गायत्रीच्या एक खणखणावून मुस्काटात लगावून देतात. आता मोठ्या बाईंनी सगळ्यांच्या समोर असा मुस्काटात ठेवून दिल्यानंतर गायत्रीचा मूड हा पूर्णपणे स्पॉईल झालेला असतो. त्यामुळे ती रागारागातच तिच्या खोलीमध्ये निघून जाते. आता खोलीत आल्यावर गायत्री थोडी शांत होते आणि विचार करते, जे काही झालं ते वाईट जरी असलं तरी माझ्या भल्यातच पडलंय. मानसीचा वाढदिवस मला खराब करायचा होता आणि त्यामध्ये मला सक्सेस मिळाले. तर दुसरीकडे आता मोठ्या बाई ह्या सगळ्यांना सांगतात की आता काय उभे राहिला इथे, झाला ना वाढदिवस, मग चला सगळ्यांनी आपापल्या खोलीत जा. तर मानसीला मात्र प्रचंड वाईट वाटलेलं असतं. ती आता देवाला म्हणत असते की का रे देवा, का वागतोस माझ्याबरोबर एवढं निष्ठूर? माझा वाढदिवस होता आज आणि आजच्या दिवसाला सुद्धा तू गालबोट लावून दिलंसच शेवटी. का असं वागलास तू? मोठ्या बाईंनी जे केलं ते कसं म्हणजे शी. त्याबरोबर आता दुसरीकडे गायत्री ही विचार करत असते की असो, मोठ्या बाईंनी आज माझ्यावर हात उचलला असला तरीसुद्धा मला जे साध्य करायचं होतं ते झालं. मानसीचा वाढदिवस मी कोणालाही आनंदात घालवू दिला नाही, प्रभू कुटुंबियांमध्ये मी आनंद निर्माण होऊ दिला नाही. तर दुसरीकडे आता तेजस हा विचार करत असतो की शी, जे काही झालं ते खूपच वाईट आणि चुकीचं झालं. मला लकी चॅम्पला त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देता तर नाही झाल्या, वरून मी जी काही बर्थडे पार्टी प्लॅन केली त्याचासुद्धा गायत्री बहिणीने पिचका केला, सगळी पार्टी खराब केली. आता लकी चॅम्पचा मूड हा खूपच वाईट असेल, त्या नाराज असतील, पण मी साधं त्यांच्याशी जाऊन बोलू शकत नाही, त्यांची समजूतही घालू शकत नाही, काय उपयोग माझा त्यांना. तर दुसरीकडे मानसीला खरोखर घडलेल्या प्रसंगामुळे खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. ती रडत बसलेली असते. ती विचार करत असते की प्रत्येक वेळेस माझ्याबरोबरच असं का होतं? काहीतरी चांगलं घडायला जातं आणि ते घडण्याऐवजी काहीतरी भलतंच आणि वाईटच घडून जातं. हे सगळं माझ्यासोबतच का? त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आठवणीने करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन यासाठी प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सतत मिळत राहिलं पाहिजे आणि अशाच छान छान व्हिडिओंचा आनंद तुम्हाला घेता यायला हवा. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर त्याचबरोबर कुटुंबियांसोबतसुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून तुम्ही ज्या प्रकारे आपल्या व्हिडिओचा छानपणे आनंद घेताय तसाच त्यांनासुद्धा आपल्या छान छान व्हिडिओंचा अगदी उत्तम प्रकारे आनंद घेता येईल. त्यामुळे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. पण आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खाली शेअर्स आणि कमेंट्स भरपूर करा. धन्यवाद.